माझं लॉ धुळ्याहून पूर्ण केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज. त्यानंतर मी माझं मास्टर्स डिपार्टमेंट ऑफ लॉ पुणे युनिव्हर्सिटी इथून पूर्ण केलं आहे. त्याचप्रमाणे लॉमध्ये मी नीट क्वालिफाईड आहे आणि याच्या आधी मी MP लॉ कॉलेजला शिकत होतो. तर लास्ट इयरला मी सगळ्यात महत्त्वाचे जे 2 सब्जेक्ट आहेत, एक झाला तुमचा CRPC म्हणजेच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि दुसरा म्हणजे CPC कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. तर हे दोन्ही प्रोसिजर लॉ मी शिकवणार आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट शिकवण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत. देर आर मेनी कन्सेप्ट इन क्रिमिनल लॉ which are very important as well as very basic, and every person who graduated from law must know what is meant by the law. तर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट लॉ म्हणजे काय नेमकं. आता आपण लॉला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा आपण आतापर्यंत तुम्ही लास्ट इयरला आहात म्हणजेच 15-20 लॉ तरी शिकले असतात. तर ठीक आहे, स्पेसिफिक लिमिट ॲक्ट किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तर ते बरोबर आहे. पण लॉ म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द रिअल मिनिंग ऑफ लॉ. जर आपण उद्या कोणी विचारलं की लॉ म्हणजे नेमकं काय, लॉ केलं तर लॉ म्हणजे काय, म्हणजे आपल्याला सांगता यायला पाहिजे की लॉ म्हणजे काय नेमकं. तर लॉ काय असतं की द लॉ इज अ नॉर्म्स or rules which is made by the sovereign authority and which is control the behavior of human beings in society, and if any person violated the such norms then the state provide punishment for it. आपण काय बघितलं, law are the such norms. नॉर्म्स म्हणजे असे रूल्स की जे एक सॉलिड अथॉरिटी आहे. सॉलिड अथॉरिटी कोणती, law means norms which are provided by sovereign authorities. sovereign authority म्हणजे तुमची आधी पार्लमेंट. तर पार्लमेंटने बनवलेले असे नियम, कोणते नियम की जे ह्युमनचे काय करतात की जे ह्युमन बिहेवियर आहे तर ह्युमन बिहेवियरला कंट्रोल करतात. समाजामध्ये असताना कोणी कसं वागायला पाहिजे किंवा समाजामध्ये वावरताना प्रत्येकाचे काही राईट्स असतात, प्रत्येकाचे काही ड्युटी असतात. तर माणसाने समाजामध्ये बिहेव कसं असायला पाहिजे तर ते रेग्युलेट करण्यासाठी कायदा बनवलेला असतो. तर तुम्ही सांगाल की आता नॉर्म्स बनवलेले आहेत ते बिहेवियर पण कंट्रोल करताय, पण ठीक आहे मला करायचं नाही आहे, जे जो कायदा बनवलेला आहे त्याचं मला पालन करायचं नाही आहे. तर अशा वेळेस काय, तर ऑस्ट्रेलियन सांगतो की त्या कायद्याला सँक्शन बिहाइंड असते. म्हणजेच त्याला जर ते नॉर्म्स जर कोणी व्हायोलेट केले तर त्याला शिक्षेची तरतूद केलेली असते. ठीक आहे. तर law means such a norms which is regulated human behavior and which are made by the sovereign authority, and if any person disobey the rules of sovereign authority then the punishment behind it, the force of punishment behind it. आता पनिशमेंटचे आपण 2-3 प्रकार पाहिले असतील. ज्यावेळेस तुम्ही IPC शिकले असाल त्यावेळेस तुम्हाला पनिशमेंट असतील. एक तुमची वेळ झाली कॉर्पोरल पनिशमेंट, आणि दुसरी तुमची फाईन वगैरे. बघा
जर जे एक सिव्हिल नेचरचे ऑफेन्सेस आहेत किंवा ज्याच्यामुळे एखाद्याचा राईट व्हायोलेट होत नाही आहे किंवा ज्याच्यामुळे एखाद्याला इजा होत नाही, तर अशा ऑफेन्सेसला आपण काय केलेलं आहे, त्यांना त्यांना आपण फाईन हे केलेलं आहे. जसं समजा आता मोटर व्हेकल ॲक्ट आहे, तुम्ही जर विदाउट हेल्मेट जर गाडी चालवली तर तुम्हाला काही समथिंग असेल फाईन वगैरे, ठीक आहे. ट्रिपल सीट गाडी चालवली, रॉंग साईडला गाडी चालवली तर तिथं फाईन आहे, बरोबर. पनिशमेंट कुठे आहे? कॉर्पोरल पनिशमेंट. IPC मध्ये किंवा एखादी स्पेशल लॉ असेल, ॲट्रोसिटीज म्हणा किंवा ते असेल म्हणा, तर अशा लॉमध्ये आपल्याला पनिशमेंट दिलेली दिसते, ठीक आहे. पनिशमेंट म्हणजे कॉर्पोरल पनिशमेंट, ठीक आहे. समजलं यावेळेस याचं लॉ म्हणजे काय? आता आपल्याला कळलं की लॉ म्हणजे काय. आता लॉचं क्लासिफिकेशन कसं करतो आपण, की लॉ क्लासिफाय कसे केलेले आहेत. तर लॉचं मुख्य दोन प्रकार आहेत. एक जर तुमचं law are divided in two main groups. Those are, one is written laws and another is unwritten laws. Written law also called codified law. And unwritten law called uncodified law. आता आपण माहिती आहे की कोडिफाईड लॉ मध्ये की जे पार्लमेंटने इनॅक्ट केलेले आहेत, विच आर रिटन इन बुक्स किंवा पार्लमेंटने जे इनॅक्ट केलेले आहेत ते. पण प्रश्न काय येतो की अनकॉडिफाईड लॉ कोणते आहेत नेमके, आणि ते आपण कसे, ते कोणत्या ह्याच्याने चालतात किंवा कशाने चालतात, बरोबर. तर अनकॉडिफाईड लॉ म्हणजे ते तुमचं लॉ ऑफ इक्विटी. इक्विटी तुम्ही शिकले असाल इंट्रोडक्शन ऑफ राईट किंवा अजून असेल तुमच्या अजून शिकले नसाल तर ते कशामध्ये येतात, तर अनकॉडिफाईड लॉमध्ये. तर तुम्ही आता पार्लमेंटमध्ये कन्व्हेन्शन बघितले असतील, एखादी कन्व्हेन्शन असेल किंवा आतापर्यंत आमचे जे प्रायव्हेट लॉज आहेत, मुस्लिम लॉ किंवा हिंदू लॉ, तर याच्यामध्ये अशा बऱ्याच युसेजेस आणि कस्टम आहेत की जे कोडिफाईड नाही आहेत तरी पण ते आपल्याला फॉलो केले जातात. तर ते म्हणजे तुमचे अनरिटन म्हणजेच अनकॉडिफाईड लॉ. त्याच्यानंतर कायद्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. लॉ आर डिवायडेड इन टू मेन ग्रुप्स. वन इज नॅचरल लॉ and another is positive law. तर तुम्ही ज्युरिस्प्रुडन्स जेव्हा अभ्यास केला असेल, ज्युरिस्प्रुडन्स तुम्ही जेव्हा शिकला असाल त्यावेळेस तुम्हाला नॅचरल लॉ म्हणजे काय आणि पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय तर हे दिसत असेल. तर मी तुम्हाला एकदा सांगतो की व्हॉट आर द नॅचरल लॉ. नॅचरल लॉ आर सच लॉ विच इज बेस्ड ऑन मॉरॅलिटी. ठीक आहे. म्हणजे ते पूर्वीच्या काळी असं होतं की हे कायदा देवाने बनवलेला आहे, असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, ते अनकॉडिफाईड होते. पण ते आपण का हे करायचो की हां ते आपल्याला पाप लागेल किंवा त्याला त्याच्या मागे सँक्शन वगैरे काय नव्हतं. पण तरी पण त्यांना फॉलो काय करायचो की एक मॉरल प्रिन्सिपल म्हणून किंवा एक मॉरॅलिटी म्हणून आपण ते लॉ फॉलो करायचो. आणि आपल्याला तर माहिती आहे की मॉरॅलिटी चेंज टू प्लेस अँड टाईम टू टाईम. मॉरॅलिटी काय आहे, या लॉ मध्ये काही सँक्शन वगैरे असं काय नव्हतं, बाइंडिंग फोर्स वगैरे काही नव्हतं. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये फक्त एक तत्व होतं
बिलीव्हचं तत्व. बिलीव्हचं कसं की आपण फक्त मानायचो, गॉड इज गॉड बिकॉज वी बिलीव्ह ही इज गॉड. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे हे होतं की नॅचरल लॉ आपण फक्त केव्हा मानायचो की यामध्ये मागायचो की त्याच्या मागे एक सँक्शन किंवा डिवाइन अथॉरिटी आहे. तर या तत्वामुळे आपण ते नॅचरल लॉ मानायचो. पण कालांतराने जसं जसं समाजाचा विकास होत गेला, जशी जशी सोसायटी डेव्हलप होत गेली, त्यानंतर पॉझिटिव्ह लॉ उदयास आले. पॉझिटिव्ह लॉ म्हणजे द लॉ विच आर मेड बाय द ह्युमन ॲज पर द कंडिशन्स अँड डिमांड ऑफ सोसायटी. सोसायटीच्या डिमांडनुसार आणि कंडिशननुसार जे लॉ डेव्हलप होत गेले, तर त्या लॉला आपण पॉझिटिव्ह लॉ म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इन 1960 there is no existence of IT Act or Information Technology Act, but nowadays IT Act the main subject. ठीक आहे. तर त्यावेळेस डिमांड नव्हती किंवा काय नव्हतं. राईट टू इन्फॉर्मेशन 2005च्या आधी अस्तित्वात नव्हता. ठीक आहे. तर त्यावेळेस तशी कायद्याची डिमांड नव्हती किंवा त्यावेळेस सोसायटी डेव्हलप नव्हती. त्याच्यामुळे आपण तो लॉ, तर त्याच्या डिमांड आणि सोयीच्या नंतर तो लॉ अस्तित्वात आला. ठीक आहे. तर आपण त्याला पॉझिटिव्ह लॉ म्हणतो. ठीक आहे. In modern times, law divided in two groups, two main groups in modern times. One is international law and another is domestic law or national law. ठीक है. एक तुमचा झाला इंटरनॅशनल लॉ आणि सेकंड झाला तुमचा डोमेस्टिक लॉ. ठीक. तर इंटरनॅशनल लॉचे पण दोन प्रकार पडतात. इंटरनॅशनल लॉ डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. वन इज पब्लिक इंटरनॅशनल लॉ and another is private international law. पब्लिक इंटरनॅशनल लॉ म्हणजे असे लॉ की जे वॉर्डशी रिलेटेड आहेत किंवा कन्व्हेन्शनशी रिलेटेड आहेत. या लॉला आपण पब्लिक लॉ म्हणतो. ठीक आहे. अँड प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ, द लॉ विच आर डील्स विथ द पॉलिटिकल असाइन्स और रेफ्युजीज, those law called private international law. ठीक आहे. जे डोमेस्टिक लॉ आहे ते पण आपण दोन याच्यात हे करतो. एक झाला तुमचा पब्लिक लॉ and another is private law. ठीक आहे. तर पब्लिक लॉ काय आहे, तर पब्लिक लॉ हा सगळ्यांना ॲप्लिकेबल होत आहे. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन असेल, इंडियन पिनल कोड असेल, ठीक आहे, CRPC असेल, CPC असेल, तर हे लॉ काय आहे, हे लॉ जे झाले पब्लिक लॉ म्हणजे हे सगळ्यांना ॲप्लिकेबल होत आहे. अँड प्रायव्हेट लॉ आर those law which are applicable to the any particular group of society or particular area. For example, Hindu Marriage Act. Hindu Marriage Act, Christian Marriage Act, Parsi Marriage Act, ज्याचे एक पर्टिक्युलर ग्रुपशी रिलेटेड आहेत, तर त्या लॉला आपण प्रायव्हेट लॉ म्हणतो. ठीक आहे. इथमध्ये सगळ्यांना समजत असेल. तर काय वेळ हे देतो दुसरा. आता आपण सिलेबसचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट बोलणार आहोत. एक तुमचा झाला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. इथे दिसतंय का प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. आता बाकी तुम्हाला माहिती असेल की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन कोड अँड ॲक्ट. आता आपण इंडियन पिनल कोड आहे, ठीक आहे, IPC कोड
Indian Contract Act, Contract Act, Sale of Goods Act, तो पण Act, Partnership Act, तो पण तुमचा Act, Code of Civil Procedure, तो तुमचा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. ठीक आहे. तर व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन कोड अँड ऍक्ट. ठीक. तर दोघांमध्ये काहीतरी बदल असं नसतं, त्याच्याबद्दल इकडे इकडे ना कोड बोललाय, इकडे हे ऍक्ट बोलले, तर काहीतरी डिफरन्स असेल ना दोघांमध्ये. तर विदाउट डिफरन्स कसं म्हणू शकतो आपण. तर इथं पण म्हणतात असं ना, इंडियन क्रिमिनल ऍक्ट किंवा ऍक्ट ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, बरोबर. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपण कोड का म्हणतो, तर हे परिपूर्ण असतात. म्हणजे तुम्ही कोणतीही प्रोसिजर घेतली जी क्रिमिनलशी रिलेटेड असेल, तर ती प्रोसिजर मोस्ट ऑफ याच्यामध्ये दिलेली असेल. तर एक एक्झॉस्टेड आहे. एक्झॉस्टेड म्हणजे एकदम परिपूर्ण आहे. याच्यामध्ये सगळी प्रोसिजर त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे किंवा त्यांनी घेतलेली आहे. पण तुम्ही जेव्हा ऍक्ट बघता, तर ऍक्टमध्ये आता बघा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आता कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या प्रोव्हिजन ऍक्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये आहेत का. कॉन्ट्रॅक्टशी निगडीत असणाऱ्या सगळ्या प्रोव्हिजन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये आहेत का, नाही आहेत. सेल ऑफ गुड्स, आता गुड्सचा कॉन्ट्रॅक्ट कसा होईल, जे पेरिशेबल गुड्स आहेत किंवा त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे, सेल ऑफ गुड्स ऍक्ट. पार्टनरशिपचा हे कसं होईल, कॉन्ट्रॅक्ट कसा होईल पार्टनरशिपचा, तो पार्टनरशिप ऍक्टमध्ये दिलेला आहे, बरोबर. म्हणजे असे बरेच कायदे आहेत की जे कॉन्ट्रॅक्टशी रिलेट करतात. त्याच्यामुळे आपण त्यांना कोड नाही म्हणत. ठीक आहे. मग हे आता कळलं असेल की कोड आणि ऍक्टमध्ये काय फरक आहे. याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न होतो की प्रोसिजर. तर आपण जे ऍक्टचे प्रकार बघितले त्याच्यामध्ये मी एक मुद्दा अजून फरक सांगितला होता तुम्हाला. देर आर टू टाइप्स ऑफ ऍक्ट. वन इज सबस्टेंटिव्ह ऍक्ट अँड अनदर इज प्रोसिजरल ऍक्ट. देन व्हॉट इज मीन बाय द प्रोसिजरल ऍक्ट. And what is meant by the substantive act? Substantive law. Procedural law and substantive law. What is the difference between procedural law and substantive law? 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला माहिती आहे का तर ते तुम्ही स्वतःला तपासून बघा. तर सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे द लॉ which provide rights and liabilities the substantive law means the right which are provide the rights and liabilities of a person. The IPC, Indian Penal Code. Indian Penal Code mainly deals with the punishments and definitions of offences. For example, theft, 379. 378 provide punishment. 378 provide definition, and 379 provide punishment for theft.
तुमचे काय असतात की तुमच्या लायबिलिटीज, त्या लॉ तुमच्या लायबिलिटीज आणि त्यांचे राईट्स हे डिस्कस केलेले असतात. आता थेट झाली त्याचं काय होईल आता पुढे की ठीक आहे चला आता थेट झाली, मोबाईल चोरीला गेला किंवा पुढे चोरी झाली, तुम्ही गेले पोलीस स्टेशनला, हां दिसतंय चोरी झालेली आहे, ठीक आहे. आता समजा याच्या घरी चोरी झाली, मग गेला दिसलं की हां माझ्या घरी चोरी झालेली आहे, हे गेला पोलीस स्टेशनला, कंप्लेंट नंबर आहे, त्यांनी जर विचारलं तुझ्या घरी काय झालं, यांनी सांगितलं की असा असा किस्सा मला तो unknown person committed theft on his own. तर त्याला पोलीस विचारतील की मग हां ठीक आहे मग आम्ही काय करू, तर अशा वेळेस काय करायचं, तर त्याची प्रोसिजर दिलेली असते प्रोसिजरल लॉ मध्ये. Merely substantive law are not sufficient for the administration of justice. Along with substantive law, procedural law also very important for the purpose of administration of justice. Without procedural law, there is no meaning to the substantive law. Procedural law शिवाय substantive law ला काही अर्थ नाही. तुम्ही इकडे फाशीची शिक्षा द्या की 50 वर्ष शिक्षा द्या, पण ती शिक्षा त्याची प्रोसिजर कशी राहील किंवा त्या गुन्ह्याची प्रोसिजर कशी चालेल हे जोपर्यंत सांगितलेलं राहणार नाही तर तोपर्यंत तुमच्या सबस्टेंटिव्ह लॉला काही अर्थ राहणार नाही. मग तुम्ही इकडे 10 वर्ष पनिशमेंट द्या की 50 वर्ष पनिशमेंट द्या, ठीक आहे. त्याचप्रमाणे दोघांमध्ये जर आपण बघितलं की प्रोसिजरल लॉ आणि सबस्टेंटिव्ह लॉ दोघांमध्ये जास्त महत्त्व कोणाला आहे किंवा दोघांना जास्त हे काय महत्त्व कोणाला आहे, दोघांपैकी जास्त महत्त्वाचे कोणते ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. जस्टिस त्यांनी सांगितलं आहे की विदाउट प्रॉपर प्रोसिजरल लॉ और इफेक्टिव्ह प्रोसिजरल लॉ देर इज नो इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, ठीक आहे. तुम्ही ठीक आहे तुम्ही डेफिनेशन म्हणून ठेवली, पनिशमेंट देऊन ठेवली, पण त्याची प्रोसिजर कशी चालवली पाहिजे तर हे सांगतो तुम्हाला प्रोसिजरल लॉ. म्हणजे जेवढे हे इम्पॉर्टंट आहे तेवढे हेच इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता आपण असं विचार करा की सबस्टेंटिव्ह लॉ नाही, IPC नाही आहे, फक्त प्रोसिजरल लॉ आहे, तर नुसतं प्रोसिजरला काय फायदा आहे. जर ऑफेन्स कोणता मेट आउट होतोय किंवा ऑफेन्स कोणता झाला आहे, जर हेच हे होत नसेल तर तुमचा किती पण चालत नाही प्रोसिजरल लॉ, मला त्याला काय वाटतं. Therefore, both procedural law and substantive law are complementary and supplementary to each others. तर दोघी जे लॉ आहेत तुमचे प्रोसिजरल लॉ ॲज वेल ॲज सबस्टेंटिव्ह लॉ हे दोघी एकमेकांना कोरिलेटेड आहेत, दोघी एकमेकांवर विसंबून आहेत. द सबस्टेंटिव्ह लॉ अँड प्रोसिजरल लॉ बोथ आर कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी टू इच अदर, ठीक आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचं इम्पॉर्टन्स काय, याचं महत्त्व काय. ह्याचं महत्त्व याच्यामुळे की आपल्याला सिलेबस आहे आणि ह्याच्यात आपल्याला पास व्हायचं आहे, ठीक आहे. तर एवढ्यापुढे त्याचं काही महत्त्व हे थांबून राहत नाही किंवा आपल्याला हे करू शकत नाही.
प्रोसिजर ज्यांना ज्युडिशियरीची एक्झाम द्यायची असेल JMFC वगैरे, तर नियर अबाउट तुमचा 40% भाग हा 40 मार्कचा भाग हा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जातो. 40 मार्कचा पेपर तसा पेपर सेकंडसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर पूर्ण क्रिमिनल प्रॅक्टिस तुमची CPC वर डिपेंड करते. तुम्ही आता CPCचा जेवढा अभ्यास कराल, जेवढं समजून घ्याल, तेवढं तुम्हाला पुढे फायदा मिळेल. ठीक आहे. जेवढे पण स्पेशल ॲक्ट्स आहेत, जे स्पेशल ॲक्ट्स आहेत, ऑर्डिनरी ॲक्ट आहेत क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये, तर सगळ्यांसाठी तुमचा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा मन लावून आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचा. हा फक्त काही पेपर पुरता मर्यादित नाही. ठीक. तर याचं इम्पॉर्टन्स काय नाही, हे तर आपण बघितलं की अकॅडमिक दृष्ट्या किंवा तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा फ्युचर प्लॅनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर पुढचं काय, याचं इम्पॉर्टन्स काय याच्यामध्ये, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचं इम्पॉर्टन्स काय. The Code of Criminal Procedure deals with the widely deals with the all subject matters which cover the offenses provided by IPC and other laws, and it is constantly used. हा नेहमी इथल्या वापरला आहे, constantly used in criminal practices, and it is deals with the large group of peoples. तर काय की तुमचे सिव्हिल कोड असेल किंवा सिव्हिल ॲक्ट असेल, आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट किंवा सेल ऑफ गुड्स ॲक्ट, तर हा काय खूप मोठे याला कव्हर करत नाही. तर हे काय फक्त मोजकेच लोक असतील की जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे किंवा हे असतील. पण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये कसं आहे की नेहमीच्या जीवनामध्ये मोटर व्हेकल ॲक्टनुसार जर एखाद्याने काय गुन्हा केला असेल किंवा IPC अंतर्गत त्याच्याकडे काय गुन्हा झाला असेल किंवा किंवा समाजामध्ये एखादी ऑफेन्स घडला असेल, तर हा त्याच्याशी डील करतो. म्हणजे एक लार्ज जो एरिया आहे, लार्ज पब्लिक ऑफ एरिया आहे, हा त्याच्याशी डील करतो. त्याच्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे. ठीक. तर आता आपण याची सेगमेंट्स बघू. आपण सेगमेंट्स म्हणजे विभाग. तर CRPC कोणत्या सेगमेंट्समध्ये विभागले गेलेला आहे. एक तुमचं आलं पहिले की प्री ट्रायल प्रोसिजर. प्री ट्रायल प्रोसिजर म्हणजे जे ट्रायलच्या आधीची प्रोसिजर होते ते. क्रिमिनल प्रोसिजर कोर्टचे किंवा क्रिमिनल ट्रायलचे 3 हे असतात. एक तुमचा प्रायमरी म्हणजे ती इन्क्वायरी. ठीक आहे. दुसरी असते तुमची की फ्रेमिंग ऑफ ट्रायल्स वगैरे. त्याच्यानंतर तुमची ट्रायल, कन्व्हिक्शन ऑर ॲक्विटल आणि त्याच्यानंतर तुमची एक्झिक्युशन ऑफ पनिशमेंट. त्याप्रमाणे प्री ट्रायल प्रोसिजर. आपण मागचं उदाहरण कंटिन्यू घेऊ. याच्या घरी चूक झाली. ठीक आहे. ए गेला कोर्टामध्ये, आपले सॉरी ए गेला पोलिसांकडे, पोलीस स्टेशनमध्ये. हां, त्याने सांगितलं की हां आम्ही काय करू. याने सांगितलं की साहेब माझ्या
घरी चोरी झाली. मग पोलिसांनी विचारलं, हां ठीक आहे, मग आम्ही काय करू, तुझ्या घरी चोरी झाली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरनुसार माझा गुन्हा नोंदवून घ्या. आता इथे काही ट्रायल चालू झाले का, दिसले का की कोण आरोपी कोण होता, काय होता, याने फक्त फिर्याद म्हणजे राईट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम खबर अहवाल, तो माझा नोंदवून घ्या. मग तुमचं काय आलं, FIR आली, सेक्शन 154, ठीक आहे, तुमची FIR आली. त्याच्यानंतर काय झालं की आजूबाजूला जे राहणारे लोक होते, FIR नंतर मग पोलिसांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केली. इन्व्हेस्टिगेशन करत असताना मग त्यांनी काय केले की आजूबाजूला जे लोक राहत होते तर त्यांनी विचारपूस घेतली, त्यांची जबानी घेतल्या किंवा स्टेटमेंट घेतली, ठीक आहे. तर स्टेटमेंट्स सेक्शन 161, 162, ठीक आहे. हे तुम्हाला मी फक्त एक ओव्हरऑल सांगतोय. ज्यावेळेस आपण आपला ऍक्च्युअल कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर स्टार्ट करू त्यावेळेस आपण हे सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत, ठीक आहे. हे झालं तुमचं इन्व्हेस्टिगेशन. आपलं इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय त्यांचे 161 नुसार त्यांचे जबाब घेतले. मग इथून आढळलं की हां, तर बी नावाचा जो व्यक्ती होता तो तिकडे आम्ही जाताना बघितला आणि ए कडे जसा मोबाईल होता सेम मोबाईल आम्ही त्याच्याकडे बघितला. असं काय सांगितलं का सी व्यक्तीने 161 मध्ये सांगितलं. तर पोलिसांना तो माणूस दिसला, तो पुढे जायचा प्रयत्न करत होता, त्यांनी त्याला अरेस्ट केलं. अरेस्ट, ठीक आहे, त्याला अरेस्ट केलं. अरेस्ट नंतर त्याला मॅजिस्ट्रेट समोर 24 आवर्सच्या दरम्यान त्याला प्रोड्यूस केलं. नंतर कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली, म्हणजेच रिमांड. मग मी सांगितले की हा साहेब मी गुन्हा केलेला आहे, तर मला कन्फेशन रेकॉर्ड करायचं आहे, माझं कन्फेशन स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे. मग तुम्ही एव्हिडन्स शिकले असाल किंवा तुमच्या शिकायचं बाकी असेल, नेक्स्ट सेमिस्टर आहे आता, तर एव्हिडन्समध्ये आहे कन्फेशन अँड ॲडमिशन. कन्फेशन म्हणजे आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देणे. तर मग ते कसं रेकॉर्ड करायचं, मग ते आहे कन्फेशन स्टेटमेंट अंडर सेक्शन 164. हे काय प्री ट्रायल, अजून ऍक्च्युअल ट्रायलला सुरुवात झाली आहे का, अजून ऍक्च्युअल ट्रायलला सुरुवात झालेली नाही, पण त्याच्या आधी काहीतरी आहेत ना, तर हे सुद्धा CRPCने तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. अजून याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत, म्हणजे आपण जेव्हा वेळ येईल त्यावेळेस बघू. आता दुसरा सेगमेंट म्हणजे दुसरा विभाग आहे ज्युरिडिक्शन ऑफ पोलीस अँड कोर्ट. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सेक्शन 177 ऑनवर्ड्स प्रोवाइड द ऑफेन्स where tried and inquired. Section 177 onwards. ठीक आहे, तर सेक्शन 177 ऑनवर्ड्स काय करतं की एखादा ऑफेन्स घडला, ठीक आहे, आता खेडला माझा मोबाईल चोरीला गेला, मी राहतो धुळ्याला, मग मी धुळ्याला जाऊन FIR नोंदवली पाहिजे का? हां ठीक आहे, आता मग तिकडे माझे पोलीस ओळखीचे किंवा काय, तर मी विचार केला की हां आता इथं काय कोण ऐकणार नाही माझं, तर मग मी काय करतो, जो गुन्हा घडलेला आहे तर त्याचं मी
थोडी चेक काढणार चालेल का? चालणार नाही. CPC also provide the jurisdiction of police and court. The offence were registered and which court has a power to try such offence and which police station or which police officer have power to inquire the offence. There are some certain general rules and special provisions. For example, the offence of theft is inquired or tried on the place where offences happen, where the accused is found, or where the stolen property is received or retained. होप की तुम्ही स्टोलन प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला स्टोलन प्रॉपर्टी वगैरे माहिती असेल तर सेक्शन 410 and 11 ऑफ IPC गो थ्रू. त्याच्यामध्ये स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे काय तर हे दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचा गुन्हा पण समजायचा आणि ते कुठे इन्क्वायर करायचं आणि कुठे ट्राय करायचं तर हे सुद्धा आपल्याला CRPC प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर आज आपण थांबू. जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तुमच्यासाठी काही सूचना आहेत. जोपर्यंत आपला मेन ऍक्ट चालू होत नाही किंवा आपण मेन कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरला सुरुवात करते तुमच्याकडे जो 2-3 दिवस आहेत तोपर्यंत तुम्ही CRPCचं बेल ऍक्ट ठीक आहे CRPCचं प्लस CPC आपलं सॉरी IPC मध्ये असणारे विविध डेफिनेशन असतील किंवा काय असतील कारण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर IPC शिवाय अपूर्ण आहे. दोघी सोबत अभ्यास करावा लागतात किंवा IPCचे बरेच प्रोविजन आहेत की जे आपल्याला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये हे करावं लागतं. त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर दोघांचे बेल सोबत ठेवायचे आणि दोघांचं वाचन करून घ्यायचं. काही समजलं नाही तर मला तुम्ही टेक्स्ट व्हॉट्सअप मेसेज करा. मी माझा नंबर दिसत असेल तर 9588621444. तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर तुम्हाला आजच्या लेक्चरबद्दल काही क्युरी असेल किंवा हे असेल शक्यतो तुम्ही कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचे आणि जे पण तुमचे मेन सब्जेक्ट आहेत आतापर्यंत झालेले तर यांचे जर तुम्ही बुक्स अपलोड करू शकत असाल तर तुम्ही त्यांचे बुक्स अपलोड करून घेऊन घ्या. आता कामाला दिलं म्हणा पण भविष्यात नेहमीसाठी लोक कामाला येतील. ठीक आहे. थँक्यू. टेक प्रिकॉशन्स अँड कीप सेफ.